कॉर्पोरेट विश्वाला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लैंगिक छळवणूक आणि धर्मांतर प्रकरणात पोलिसांनी 5वा संशयित आरोपी रझा मेमन याला बेड्या ठोकल्यात। या प्रकरणातील 4थ्या पीडित महिलेनं समोर येऊन आपला जबाब नोंदवला असून त्यातून कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या विकृत मानसिकतेचा पर्दाफाश झालाय। हा विषय आपल्या दोघांमध्येच गुपित ठेव असं म्हणत रझा मेमननं या पीडितेचा कसा छळ केला आपण पाहूयात। तू रात्री काय करतेस? रझा मेमन मुलींना विचारायचा नकोसे प्रश्न। संशयित आरोपींचे मोबाईल जप्त। व्हॉट्सॲप ग्रुपमधून धक्कादायक खुलासे। नाशिक शहराला हादरवणाऱ्या TCS लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाची व्याप्ती प्रचंड वाढली असून या केसमध्ये दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत। या प्रकरणी रझा मेमनला अटक झाली आहे, तर आता 4थ्या पीडितेनं धक्कादायक खुलासे केलेत। रझानं पीडितेला गुप्तता राखण्यास सांगितलं, पाठलाग केला आणि वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ केली। तक्रार करूनही व्यवस्थापनानं दुर्लक्ष केलं आणि आरोपींना पाठीशी घातलं, ज्यामुळे पीडितेला मानसिक त्रास झाला। मात्र या प्रकरणी आता काही सवाल उपस्थित झालेत। आरोपींविरोधात ऑपरेशन हेडसह अनेकांकडे तक्रार करण्यात आली, तरीही कारवाई का झाली नाही? आरोपींचा कंपनीत एवढा दबदबा का होता? संशयित आरोपी कशा पद्धतीनं सूड घ्यायचे? आरोपींना पाठीशी कोण घालत होतं? TCS प्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत। दरम्यान आता समोर आलेली पीडित तरुणीची आपबीती हादरवणारी आहे। संबंधित तरुणी 3 वर्षांपूर्वी कंत्राटी पद्धतीनं कंपनीत रुजू झाली असताना प्रशिक्षण काळात तिला या आरोपीनं कसा त्रास दिला, याबाबत तरुणीनं तक्रारीत काय म्हटलंय पाहूया। ट्रेनिंग रूममध्ये एकटी असताना आरोपी रझा मेमन जवळ यायचा, नाव पत्ता विचारायचा, शाब्दिक कोडं घालून टीम्सवर उत्तर देण्यास सांगायचा। ऑफिसमध्ये नवीन असल्यानं तरुणीकडून दबावामुळे या प्रकरणाची वाच्यता झाली नाही। तरुणी एकटी असताना आरोपी रझाकडून जाणीवपूर्वक विचित्र नजरेनं पाहून स्पर्श केला जायचा। जून 2023 मध्ये रझाच्या विचित्र वागण्याबाबत क्वालिटी ट्रेनिंग मॅनेजरकडे तोंडी तक्रार करण्यात आली। वरिष्ठांकडून फक्त एकटं न राहण्याचा सल्ला देण्यात आला। तक्रार केल्याचा राग मनात ठेवत रझाकडून तरुणीची बदनामी करण्यात आली। तरुणीचं ऑफिसमधील मुलासोबत अफेअर आहे, अशोक रोडवर त्यांना पाहिल्याचा दावा रझानं केला। रझा वैयक्तिक आयुष्यात लग्नाचा संदर्भ घेऊन नकोसे प्रश्न विचारून हसायचा। रझा मेमनला टाळल्यानं सुडाच्या उद्देशानं तरुणीवर कामाचा अतितणाव देण्यात आला। रझाचे सहकारी दानिश आणि तौसिफनं पीडितेला दर 30 सेकंदानं येणाऱ्या कॉल्सची वारंवारता दर सेकंदापर्यंत वाढवली। तरुणीकडून हेड अश्विनी चैनानीला वारंवार तक्रारी करण्यात आल्या। चैनानीकडून रझा मेमन, दानिश आणि तौसिफ यांच्या लज्जास्पद वर्तनाची पाठराखण करण्यात आली। तरुणीची तक्रार तिनं टाळली। चैनानीच्या पाठिंब्यानं रझा मेमनची हिंमत वाढली। ऑफिसमधील मुलींची त्यानंतर खुलेआम छेडछाड सुरू झाली। गुढीपाडव्याला तरुणीनं ऑफिसमध्ये साडी नेसली होती। यावेळी शाहरुखकडून तरुणीला नकोसे प्रश्न विचारण्यात आले। या प्रकरणात रझा मेमनला अटक झाली आहे। या प्रकरणात 4थ्या पीडितेने साक्ष दिली आहे। 2023 ते 2026 या 3 वर्षाच्या काळात पीडित तरुणीला संशयित आरोपींनी प्रचंड त्रास दिला। या प्रकरणात अटकेत असलेला हेड अश्विनी चैनानी हिने देखील रझा आणि सहकाऱ्यांना पाठीशी घातले। प्रत्यक्षात अश्विनी चैनानीची रझाची बाजू मांडली, त्यामुळे पीडितेने चैनानीकडे तक्रार करणं थांबवलं। यामुळे रझा मेमनची हिंमत वाढली आणि कार्यालयातील इतर महिला कर्मचाऱ्यांचा छळ कायम होत राहिला। दुसरीकडे TCS प्रकरणातील संशयित आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आलेत। त्यातून अजूनच धक्कादायक माहिती समोर येते। संशयितांच्या व्हॉट्सॲप ग्रुपची माहिती SIT तपासात समोर आली आहे। यात दररोज ग्रुप लीडरकडून ग्रुपमध्ये वेगवेगळे आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ केला जायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तरुणी आणि महिलांचा ग्रुपच्या माध्यमातून यानं त्या कारणानं मानसिक छळ करण्याचा प्रयत्न होता। ऑफिसमध्ये दररोज नेटचा पासवर्ड अश्लील नावानं सेव्ह व्हायचा। मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीनं पासवर्ड सेट केले जायचे। तरुणी आणि महिलांचा लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचा पुन्हा पोलीस ताबा घेऊन प्रकरणातील अधिकचा तपास केला जाणार आहे। दरम्यान या प्रकरणी राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। नाही, निश्चितपणे अतिशय गंभीर बाब आहे आणि ज्या पद्धतीने त्या महिला भगिनींना गैरफायदा घेतला जात होता, मला वाटतं की या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने सखोल चौकशी चालू आहे। कारवाया सुद्धा त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्यामुळे या TCS हे प्रकरण आहे, तर इतरही कुठले त्यात खरंच खोलात जाऊन
तपास करण्याची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जरूरत आहे. 100% डायव्हर्जन ऑफ इश्यू आहे आणि जी माहिती त्यांच्याकडे आहे, जो व्हिडिओ आहे, त्याचा ब्लॅकमेलिंगसाठी सत्ताधारी उपयोग करत आहेत. ते फक्त राजकारणासाठी, बाकी ह्यातून न समाजासाठी न महाराष्ट्राला यातून काय मिळेल असं वाटतं. नाशिकच्या TCS कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतराचे प्रकरण किती गंभीर आहे ते आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती आता वाढताना दिसत आहेत. या प्रकरणाची दखल केंद्रीय महिला आयोगाने घेतली असून केंद्रीय महिला आयोगाचं पथक नाशिक TCS मध्ये तळ ठोकून आहेत. महिला आयोगाकडून पीडितांची विचारपूस केली जात आहे. आरोपींकडून आणखी कुणाला त्रास देण्यात आला होता का याचा देखील तपास आता महिला आयोगाकडून केला जात आहे. तेव्हाच पीडितेंनी महिला आयोगाच्या शिष्टमंडळाकडे आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार कथन केला आहे. आरोपींच्या दबावात तिला किती मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलं याचं कथन पीडितेने केलं. पीडितेंनी सांगितलेला प्रकार हा खरं डोकं चक्रावणारा आहे. राहुल वाघ आणि प्रांजल कुलकर्णींसह ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.